आपल्या चांगल्या वेळेत तर आपल्यासोबत कोणी पण चांगलं राहतं, पण जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा जेव्हा ते लोकं पळ काढतात, तेव्हा कळतं की हे किती आपले फ्रेंड्स आहे आणि किती नाही. तर आज आम्ही गेलो होतो आपल्या महाराजांचा लोहगड पाहण्यासाठी आणि तिथे खूप सारे मुलांची सहलही आली होती. पहिला आहे गणेश दरवाजा, दुसरा आहे नारायण दरवाजा, तिसरा आहे हनुमान दरवाजा आणि चौथा आहे महादरवाजा. गड किल्ल्यावर आल्यावर जो गर्व आणि जे आनंद होतो ना, तसा आनंद कुठेच नाही होत. तर आम्ही सगळे आज आलो होतो आमच्या टीम ट्रेकसाठी. तर तिथे एक मंदिरही आहे वरती गेल्यावर. तिथे छान अशी शंकराची पिंड आणि मस्त असं मंदिर आहे. त्याच्यानंतर तिथे नमस्कार वगैरे केला आणि थोडं पुढे त्र्यंबक तलाव म्हणून आहे. सुंदर असा तलाव आहे. त्या काळात एवढं छान म्हणजे बांधकाम वगैरे किती डोकं लावून केलं असेल ना. त्याच्यानंतर एक मोठी अशी विहीर आहे आणि हा विंचूच्या आकाराचा एक पुढे अजून एक गड आहे. तो पण लोहगडचाच पार्ट आहे. त्याला विंचूचा आकाराचा असल्यामुळे विंचू काटा असं म्हटलं जातं. एका माकडाने एका मुलीची पूर्ण बॅगच खेचून नेली आणि त्याच्यात तिची चावी आणि खायचा खूप सारा सामान होता. तर तिच्या मैत्रिणी सगळ्या पळून गेल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांनी तिला हेल्प केली. त्या माकडाने ते अशा ठिकाणी अडकवलं होतं की तिथून काढणं थोडं मुश्किल होतं. पण एका बहादूर मुलाने तिची हेल्प केली आणि चावी आणि बॅग काढून दिली. सो तुम्ही जर अशा गडावर वगैरे गेले तर प्लीज तुमचा सामान थोडासा जपून ठेवा, खायच्या वस्तू वगैरे, आणि त्याच्यात काही मौल्यवान वस्तू नका ठेवू, जेणेकरून तुम्हाला असा प्रॉब्लेम नाही होणार. आणि जर तुम्ही समोरच्याला फ्रेंड म्हणता ना, तर अशा सिच्युएशनमध्ये कोणाला एकटं सोडून जाऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. पुन्हा भेटू परत एकदा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.